सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 3 ते 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये वेसाईसा नावाची एक बाई स्वामींच्या ठिकाणी उपहारासाठी सरवळ्या घेऊन येते। त्या सरवळ्या तिने चोरी करून आणलेल्या होत्या आणि मग स्वामी त्या उपहाराचा स्वीकार करतात की नाही हे आपण पाहूया। आज आपण पाहणार आहोत औसाबाईंचा काय पराक्रम असतो ते। औसाबाई काय पराक्रम करतात। आज अक्षरशः ते स्वामींनाच पैसे मागत आहेत। आम्हाला पैसे द्या, आम्हाला दूध खायचं आहे म्हणून पैसे मागत आहेत औसा। बघूया कशी लीळा आहे ते सविस्तर। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भटी सुस्नात दंडवत घालणे हेही चरित्र पाहणार आहोत आणि जे उपासनीय होते त्यांना घरी यज्ञकुंडामधून बाहेर आलेला स्वामींचा श्रीकर दिसतो आणि ते आश्चर्यचकित होतात। त्यांना माहिती नसते हा स्वामींचा श्रीकर आहे किंवा नाही, परंतु यज्ञकुंडातून हात बाहेर यावा हे तर काही वेगळंच वाटते त्यांना। मग त्यांच्या शंकेचं निरसन कसं होते काही नाही हे आपण पाहणारच आहोत समोर। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, दायंबासारख्या विकल्प प्रमादियाचं किती काळपर्यंत ईश्वर मुख पाहत नाहीत हा प्रश्न कालच्या सत्रातील होता। तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि कुणी कुणी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेली आहेत हेही आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। ज्या दर्शकांनी कमेंट केलेले आहेत उत्तर, त्यामध्ये बरीच मला तफावत जाणवली। काहींनी असं म्हटलेलं आहे की विकार प्रमाद याला पण 3 सृष्टीपर्यंत तोंड पाहत नाहीत देव। तसं काही नाही। मी फक्त काल असं म्हटलो, जो विकल्प प्रमादिया असतो त्याचं तोंड देव पाहत नाहीत। किती काळपर्यंत पाहत नाहीत, किती सृष्ट्या पाहत नाहीत याचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया। परंतु सृष्टी या शब्दाचा अर्थ काय? कालच्या सत्रामध्ये मी बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता ते शब्दाचा अर्थ करणं राहून गेला आणि नेमकं झालं असं की आपल्या दर्शकांनी मग त्यांच्या मनानुसार वेगळे वेगळे अर्थ लावणं चालू केलेले आहेत। काहींनी जे 4 युग आहेत या 4 युगाची जी कालगणना आहे, जसं 4 लाख कलियुग आहे, 8 लाख वर्ष द्वापार आहे, 16 लक्ष वर्ष त्रेतयुग आहे आणि 32 लक्ष वर्षाचं हे कृतयुग आहे। तर याची बेरीज केली 60 लाख वर्ष झाले, मग एक सृष्टी 60 लाख वर्षाची आहे असा अर्थ केला। तर तसा अर्थ नाही। एक मोकळा अर्थ सांगतो आणि नंतर मग तुम्हाला काय काळगणना आपल्याला ठरवायची आहे तेही सांगतो। सरळ परमेश्वराचा नियम असा आहे, एकदा सृष्टीची रचना झाली, त्या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांड असतात। तर त्या सृष्टीची काळ मर्यादा किती? तर परमेश्वराने असं ठरवलेलं आहे, एकदा सृष्टीची रचना केली मी की या सृष्टीमध्ये जेवढे काही जीव असतील त्या जीवांना ज्ञानपाळी फिरल्याशिवाय सृष्टीचा महासंहार करायचा नाही हे ठरलेलं आहे। मग आता त्याला काळ कितीही लागो। आता तुम्ही विचार करा, अनंत जीव आहेत, खरंच हे जीव फार गुणी आहेत का की यांनी लगेच देवाचं ज्ञान ऐकलं आणि त्यानुसार आचरण चालू केलं? किंवा हे खरंच जीव त्या योग्यतेचे आहेत का की लगेच सृष्टीमध्ये आल्याने त्यांना ईश्वराचं ज्ञान व्हावं? नाही। या जीवाने जसे कर्म जोडलेले आहेत, जसे नरक जोडलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना त्या पर्यायवशाने त्या पर्यायाने त्यांना जावं लागते। ज्याने कुत्र्याचा जन्म जोडलेला आहे, ज्याने मांजराचा जन्म जोडलेला आहे, ज्याने झाडाचा जन्म जोडलेला आहे, त्या नरक योनीला त्यांना जावं लागते। आणि जेव्हा कुठे ते जीव मग मनुष्य जन्मामध्ये येतात तेव्हा त्यांना ज्ञान होऊ शकते। ते पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर ईश्वराचं ज्ञान होईलच असंही नाही। त्याची जेव्हा परवड येईल ब्रह्मविद्या समजण्याची तेव्हा त्याचा योग येईल। तर तुम्ही सांगा, अशा अनंत जीवांना ज्ञानपाळी फिरल्याशिवाय परमेश्वर या सृष्टीचा संहार करत नाहीत तर मग किती काळ लागेल? त्याची गणना आहे का? अहो, त्या जीवाचीच गणना आपण करू शकत नाही। अनंत जीव आहेत, मग त्या प्रत्येक जीवाला ज्ञानपाळी फिरवण्यासाठी, प्रत्येक जीवाला बोध देण्यासाठी देवालाही किती कष्ट करावे लागतील आणि किती काळ निघून जाईल याची गणती आहे का? नाही। मग आता काळ मर्यादा अनंत आहे असं म्हणावं लागेल आपल्याला। परंतु काही पाठभेदानुसार याची काळ मर्यादा आलेली आहे। काही पाठभेदांमध्ये असं आलेलं आहे की 10,000 महायुगांची एक सृष्टी आहे। आता एक महायुग म्हणजे काय? तुम्ही जे गणित लावलं, कृत त्रेत द्वापार आणि कलियुग या 4 युगाची कालगणना एकत्रित केली, त्याची बेरीज केली
आणि जे आकडा आला म्हणजे 60 लाख वर्षाचा जो आकडा आला, काही जणांनी एक चौकडी म्हटलेला आहे. तर चौकडी जी आहे ते काही पाठभेदानुसार ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. आणि काही पाठभेदानुसार त्याला महायुग असं बोलतात, चौकडीही बोलतात, महायुगही बोलतात. तर 10,000 महायुगाची एक सृष्टी किंवा 10,000 चौकड्यांची एक सृष्टी आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच काय आला त्याचा अर्थ तुम्ही आता लावून घ्या. 10,000 गुणिले 60 लाख वर्ष, त्याचं काय उत्तर येते त्याला आपण एक सृष्टी म्हणू शकतो पाठभेदानुसार, बरं का. परंतु जे ठामेठोक उत्तर आहे, जे परमेश्वराला अभिप्रेत आहे, ते आहे की परमेश्वर सकळ जीवांना ज्ञानपाळी फिरवल्याशिवाय या सृष्टीचा संहार करत नाही. आणि तुम्ही विचार करा, या सृष्टीमध्ये किती जीवाणू आहेत, आपल्या दृष्टीला दिसणार नाहीत असे जीवाणू आहेत, टेलिस्कोप लावल्याशिवाय दिसणार नाहीत असे काही बारीक बारीक जीवाणू आहेत, अनंत अनंत जीव आहेत. आणि अनंत अशा जीवांना परमेश्वर बोध दिल्याशिवाय सृष्टीचा संहार करत नाहीत. तर मग काळही अनंत लागला. तर असे पाठभेद वेगळे वेगळे आहेत. तुम्ही हे तिन्ही पाठ, 3 किंवा 2 तुम्हाला जे वाटतील ते लक्षात असू द्या. मग आता किती सृष्ट्यापर्यंत देव त्यांचं तोंड पाहत नाहीत त्या विकल्प प्रमादियाचं, हे आपण शेवटी जाणून घेऊया. त्याचं उत्तर काय आहे ते खरं. तर आजचा जो व्हिडिओ आहे, हे 4ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. वेसाई, सरवळी, चोरी प्रगटीय करणे, आऊ दूध कवडा मागणे, भटी सुस्नात दंडवत घालणे, अग्निकुंडी श्री करू दर्शन, हे सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर चला तर मग जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज पाहिजे असतील तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही. आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 117. वेसाई सरवळी चोरी प्रगटीये करणे. वेसाईसाने सरवळ्यांची चोरी केली आणि ते स्वामींनी प्रगट केली. त्या सरवळ्याची चोरी कुठे केली वेसाईसाने, हे आपण सर्व सविस्तर पाहूया. वेसाईसे ती कोणाची सरवळी वळुणी देती. वेसाईसा ह्या सरवळ्या वळण्याचं काम करायच्या. ज्या बाईने बोलवलं, बाई माझ्या सरवळ्या आदलीच्या पायलीच्या वळून दे, शेवया तयार करून दे मला, तर ती बाई करून द्यायची, त्या मोबदल्यात काही पैसे घ्यायची. ते तिचं कामच होतं. ते तिची थोडी थोडी ठेवी ती, पण काय करायची, सरवळ्या तयार करताना थोड्या थोड्या बाजूला काढून घ्यायची, ती चोरी करायची. सासली, बऱ्याच शेवया तिला साचल्या घरी. मग एकुदी गोसाव्याच्या दर्शना घेऊन आली. सुसंस्कार कसे आहेत बघा. चोरी जरी केली तरी तिने घरीच खात बसली नाही शेवया, त्या जे सरवळ्या आहेत त्या घरीच खात नाही बसली. तर तिला असं वाटलं स्वामींच्या ठिकाणी उपहार करावा आपण, आणि स्वामींच्या ठिकाणी ती घेऊन येते. गोसाव्यासी गुंफे आसन असे, स्वामींना गुंफेमध्ये आसन होतं. गोसाव्यासी दर्शन केली. स्वामींच्या ठिकाणी ते सेवया ज्या सरवळ्या आणल्या होत्या त्या दर्शनासाठी ठेवल्या स्वामींच्या समोर. सर्वज्ञ म्हणतील, काही बाई चोरीची सरवळी. स्वामी लगेच ओळखलं, बाई चोरीच्या सरवळ्या तुम्ही आणलेल्या आहेत आणि आमच्या ठिकाणी तुम्ही अर्पण करता. नाजी मज करवी वळवी ती, तेथची इतुली इतुली ठेविली. वेसाईसा म्हणते, जीजी माझ्याकडे माणसं बाया येतात सरवळ्या तयार करण्यासाठी, मला काम देऊन जातात, आणि मग त्या सरवळ्यामध्ये थोड्या थोड्या सरवळ्या मी काढून घेते. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, या बाईला काय म्हणायचं होतं, मी चोऱ्या वगैरे काय केलं नाही, लोकच माझ्या घरी आणून देतात, त्याच्यात थोडंसं काढलं तर त्याला काय झालं, याला काय चोरी थोडी म्हणतात. मग यावर स्वामी काय म्हणतात, पुसवणी घेईजे न पुसत ने घिजे. स्वामी म्हणतात, तुम्हाला घ्यायचंय ना, मग विचारून घ्या त्यांना की तुम्ही मला आदलीच्या किंवा पायलीच्या सरवळ्या करण्यासाठी सांगितल्या होत्या, त्यामधल्या मी थोड्याशा काढून घेऊ का, असं विचारायचं. न पुसत ने घिजे, न विचारता घेऊ नये. मग ती वेसाईसा म्हणते, हो का बाबा, ठीक आहे, असं वेसाईसा म्हणते. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, बाई घेया येथचिया उपयोगाने या. स्वामी पण तयार होतात सरवळ्या खाण्यासाठी. चोरीच्या सरवळ्या खातात देव. देव म्हणत नाहीत, देवानं तर म्हणायला पाहिजे होतं की हे चोरीच्या सरवळ्या तू आणलेल्या आहेत आणि अशा चोरीच्या सरवळ्या आम्ही खाणार नाही.
असं देवाने म्हणायला पाहिजे होतं. शिक्षा पण करायला पाहिजे होतं, चांगली अद्दल घडवायला पाहिजे तिला. परंतु देवाने तसं केलं नाही. का केलं नाही? काय कारण असू शकते यामागे? देव तर कधी कोणाला सांगत नाहीत चोऱ्या करा, आणि चोरीचा पदार्थ देव आज आरोग्य करत आहेत, म्हणजे अवघड गोष्ट दिसत आहे. काय कारण असू शकते ह्यामागे? ह्यामागे एक कारण असं आहे, ते म्हणजे जीवास सदैव ज्ञानते न संभवे म्हणतात देव. ही जी वेसाईसा आहे ही अज्ञानी आहे, स्वतः ज्ञान नाही संभवते या जीवाला. ही वेसाईसा पण अज्ञानी आहे. हिला काही तेवढं ज्ञान नव्हतं. हिला काय वाटायचं, लोक माझ्या घरी तर आणून देतात सर्व, आणि मला करून द्यायचं आहे त्यांना, मग त्याच्यामध्ये थोडेसे काढून घेतलं तर काय हरकत आहे? लोक भरोशाने माझ्याकडे देतात, काय हरकत आहे? याला थोडी चोरी म्हणतात. हे अज्ञान होतं त्यांचं. आणि मग ज्यावेळेस स्वामींनी त्यांना निरूपण केलं की बाई असं घेऊ नये, हे पण चोरीतच मोडल्या जाते, घ्यायचं तुम्हाला तर विचारून घ्या, न विचारता घेतलं म्हणजे ते एक प्रकारची चोरीच आहे. ज्यावेळेस स्वामींनी निरूपण केलं, ज्यावेळेस स्वामींनी तिला ज्ञान करून दिलं की हे असं असते बाई, आणि त्यावेळेस तिच्या ते लक्षात आलं, आणि त्यावेळेस ती बाई म्हणते, वेसाईसा, हो का बाबा, ठीक आहे, तुम्ही म्हणसाल ती पूर्व दिशा, तुम्ही जे मला सांगितलेलं आहे, जे निरूपण केलेलं आहे त्याप्रमाणे मी आता वागणार. आणि अशी शिस्तीत माघार घेते वेसाईसा. तिलाही वाटते खरंच माझं चुकलं, आणि ही अज्ञानी होती, आणि म्हणून देवाने त्या क्रियेचा स्वीकार केला. आणि हे जर एखादा ज्ञानी माणूस असता आणि त्याने जर असं काम केलं असतं तर देव म्हटले असते, बाहेर हो पहिलं, तू माझ्या समोरही उभा राहू नको. परंतु ही अज्ञानी होती, आणि त्यामुळे देव म्हणतात की बाई येथीच्या उपयोगाने म्हणजे आमच्यासाठी याचा उपहार तयार करा. यामागचं हे कारण होतं. मग बाईसी वेळ येली, मग बाईसांनी शेवया शिजवल्या त्या सर्वळ्या. गोसाव्यांसी आरोगणा दिधली, स्वामींनी आरोगणा केली त्या शेवयांची. अशी ती वेसाईसा देवाची भाग्याची होती. घरी काही नव्हतं, परंतु साचून साचून का असेना जमा केलेलं जे होतं तेही परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे बरं का. तुम्हाला असं वाटू देऊ नका की सरवळ्या म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का. पूर्वीच्या काळामध्ये सरवळ्या म्हणजे एक पदार्थ असायचा चांगला. जास्त जुनी गोष्ट कशाला, 20-25 वर्षापूर्वी बघा तुम्ही, जर तुम्ही कोण्या पाहुण्याच्या इथे गेलात आणि पाहुण्याने जर तुम्हाला शेवयाचा भात केला जेवणासाठी, शेवयाचा भात, दूध, तूप, साखर, तर म्हणायचे आमच्या सोयऱ्यांनी चांगला पाहुणचार केला म्हणायचे आम्हाला. एवढं महत्व त्या सरवळ्यांना, त्या बोटव्यांना, त्या शेवयांना होतं. आताच्या काळात काय झालं, भरपूर झालं खाणं पिणं पदार्थ, म्हणजे काही कमीच राहिली नाही, पूर आलेला आहे पदार्थांचा. आणि त्यामुळे शेवया, सरवळ्या, बोटवे यांचं काही महत्त्व राहिलं नाही एवढंसं. परंतु पूर्वीच्या काळामध्ये सरवळ्यांना खूप महत्त्व होतं. आणि एवढा चांगला पदार्थ वेसाईसांनी घरी न खाता स्वामींच्या ठिकाणी अर्पण केला. किती तिचे संस्कार चांगले म्हणावेत. तर आपल्या ठिकाणी असे संस्कार जर तुम्हाला वाटत असतील असे राहावेत, तर जे काही तुमच्याकडे चांगलं असेल, तुमच्या संसाराला तर लागणारच आहे, परंतु त्यातही काटकसर करून तुम्ही चांगल्यात चांगली वस्तू कशी अर्पण करू शकता एखाद्या मार्गामध्ये, जिथे आवश्यकता आहे, गरजेचं आहे जिथे, अशा ठिकाणी ज्यावेळेस तुमची ती वस्तू जाईल तुम्हाला त्याचं महत्त्व गोमटं लागणार आहे. आणि हेच संस्कार हळूहळू हळूहळू वाढत 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 एके दिवशी तुम्ही एखाद्या ईश्वरावताराच्या सन्निधानामध्ये गेलात, तुमच्या घरी काहीही नसलं तरी बरोबर असा काही ना काही चांगला पदार्थ तुमच्याकडे येईल, आणि तो पदार्थ तुम्ही हावरटासारखा घरी नाही खाणार, तर वेसाईसासारखा एखाद्या ईश्वराच्या अवताराच्या ठिकाणी तुम्ही अर्पण करणार. हे संस्कार आतापासून आपल्याला रुजवायचे आहेत आपल्या ठिकाणी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 118. आऊ दुधा कवडे मागणे. आऊसांचा पराक्रम बघा काय आहे. आऊसांनी स्वामींना दुधासाठी कवडे मागितलेले आहेत. कवडे म्हणजे काय, गाईच्या, बैलाच्या आणि म्हशीच्या गळ्यामध्ये जे लावलेले असतात कवड्या, जे केसाळी असते, केसापासून तयार केलेली, आणि त्यामध्ये कवड्या लावलेल्या असतात. छत्रपती शिवाजी महाराज पण कवड्याची माळ घालायचे बरं का. एवढं कवड्यांना महत्त्व होतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कवड्यांना पण महत्त्व होतं. आणि स्वामींच्या काळामध्ये काय होतं, तर स्वामींच्या काळामध्ये या कवड्यांना चलनाचं महत्त्व होतं. आताच जे 1 रुपया 10 रुपये आपण वापरतो, 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं नाणं, हे जसे आपण चलनामध्ये वापरतो, जुन्या काळामध्ये कवड्या चालायच्या. कवडे
हे चलनी नाणं म्हणून वापरायचे. कवड्या जर दिल्या एखाद्याला तर ते त्या मोबदल्यात तुम्हाला काही वस्तू द्यायचा. आणि या कवड्यांची काय महती आहे आपल्याला ह्यावरून पण लक्षात येते की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे पण कवड्यांची माळ गळ्यात घालायचे. एवढी महती त्या कवड्यांची होती. आता कवडे पाहायलाही मिळत नाहीत. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आता या कवड्यांचं मोल आपल्या या रुपयांपेक्षा जास्त आहे बरं का. तुम्ही जर दुकानावर गेलात तर 5 रुपयाला एक कवडी देतात लोक. जर काही काम पडलं तुम्हाला पाहिजेच असेल, काही ठिकाणी मोठी कवडी असेल तर 10 रुपयाला कवडी आहे. म्हणजे त्या कवड्यांना मोल आताच्या रुपयापेक्षा जास्त आहे, हे आपल्याला लक्षात येते यावरून. कोण नेणो सणू झाला, कोणता तरी सण झाला होता नेमकाच. औसा मांडे भिक्षे आले होते, औसांच्या भिक्षेमध्ये मांडे आले होते. मग ये रे दिसी औसी गोसाविया ते विनिविले. ज्या दिवशी भिक्षेमध्ये मांडे आले त्या दिवशी तर तिने खाल्लेच, परंतु अजून काही मांडे उरले होते दुसऱ्या दिवशी पण. आणि मग ती स्वामींना विनंती करते, जी जी स्वामी जगन्नाथा मांडे आले असती जी, तरी दुधा लागी कवडे द्यावे जी. मांडे तर आलेले आहेत. मांडे कशाला म्हणतात? जसं आपण पुरणपोळी खातो, पुरणपोळी ताव्यावर करतो आपण, आणि मांडा जो असतो तो खापरावर तयार करतात. जे खानदेशातले काही दर्शक असतील त्यांना सर्व माहिती आहे. मोठं खापर असते, म्हणजे एक मडकं समजा, माठ उबडा घातलेला, आणि खालून जाळ लावतात आणि त्याच्यावर पातळ एकदम पुरण घालून एकदम पातळ पोळी तयार करतात मोठी. त्याला मांडा म्हणतात बरं का. पोळी म्हणजे जाड ताव्यावर करतात आणि जे पोळीसारखंच असते, मधी पुरण घातलेलं असते आणि वरून कणिक असते, एकदम बारीक पापोद्रा असतो कणकीचा खालून वरून, आणि ते असं मोठं तयार करून त्या खापरावर टाकतात आणि भाजतात. त्याला मांडा असं बोलतात. तर मांडा उरला आणि त्या मांड्यासोबत खायला दूध नाही. आदल्या दिवशी भिक्षेमध्ये आला त्या दिवशी मांड्यासोबत काही आलं असेल खाऊन घेतलं औसांनी, जे काही त्या मांड्यासोबत तूप आलं असेल किंवा दूध आलं असेल ते काय चरित्रामध्ये आलेलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी पण मांडा उरला होता. आता मांडा खायचा कसा? खायला तर त्याच्यासोबत दूध लागते. आणि म्हणून औसा म्हणते, जी जी स्वामी जगन्नाथा माझ्या भिक्षेत मांडा आलेला आहे, त्या मांड्यासोबत खायला दूध नाही, तर आता मला काही कवडे द्या, मला दूध आणून खायचं आहे. मा स्वामी जगन्नाथाचे नि प्रसादे चुभळीत चुभळीत जेविन. औसा म्हणते, स्वामी जगन्नाथाच्या कृपा प्रसादाने मी त्या दुधामध्ये मांडे चुबळून चुबळून खाईल. जर तुम्ही कवडे दिले मला तर मी दूध आणून त्या दुधामध्ये मांडे चुबळून चुबळून खाईल, असं औसा म्हणतात. तो भटोबासी म्हणितले. या उपरांत भटोबास बोलतात, गोसावियांचे कवडे मागोनी दूध मांडे खावे, ते धुळी खाये का आऊ. औसांना जसं उत्तर पाहिजे असते ते फक्त भटोबास देऊ शकत होते. आणि बरोबर इथे भटोबास उत्तर देतात. भटोबास म्हणतात, आऊ दुधासोबत मांडे खाण्यापेक्षा स्वामींकडून तू पैसे घेऊन दूध आणणार आहेस आणि त्या दुधासोबत मांडे खाणार आहेस, त्यापेक्षा धूळ खाणं, देवाचे पैसे मागतेस का तू? उगास रे बा नागना कायसे आड येसी. औसा म्हणतात, अरे गप्प बस तू, कशाला आडवा येतोस तू आमच्यामध्ये? मी माझ्या देवाला बोलत आहे आणि तू कशाला मध्ये पाय घालतोस, कशाला आडवा येतोस तू? तुझं ही सुईन, गप्प बस थोडं. देवाने पैसे दिले तर तुलाही दूध देईन मी खाण्यासाठी. आम्ही स्वामी जगन्नाथाची दासरुवे की, स्वामी जगन्नाथा ते न मगो तरी कोणा ते मागो. औसा म्हणतात, अरे तू गप्प बस, जर भेटले तर तुलाही देईल मी. जर कवडे भेटले आणि दूध जर आणलं मी तर तुलाही दूध देईन खाण्यासाठी. आम्ही स्वामींचे दासरुवे आहोत, आम्ही दास आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे. आणि स्वामींना जर आम्ही नाही मागायचं तर कोणाला मागायचं बरं? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात यावर, वानर्या नायकासी दुधाला गोनी कवडे ओपागा. लगेच स्वामी प्रसन्न होतात आणि भटोबासांना म्हणतात, वानर्या नायकाला दुधासाठी कवडे द्या. मग भटोबासी कवडे दिधले. मग भटोबासांनी औसांना कवडे दिले दूध आणण्यासाठी. औसी दूध आणले मग दूध मांडे जेविली. मग औसांनी दूध आणलं आणि मग दुधा मांड्याचं पोटभर जेवण केलेलं आहे औसाबाईंनी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 119. भटी सुस्नात दंडवत घालणे.
भटोबास सुष्णात होतात. सुष्णात म्हणजे काय सर्वांना माहितीच असेल. स्वच्छ आंघोळ करणे त्याला सुष्णात असं बोलतात. तर भटोबास गंगेवर जातात, सुष्णात होतात, अंघोळ वगैरे व्यवस्थित छानपैकी करून येतात आणि फ्रेश होऊन स्वामींसमोर येऊन दंडवत घालत असतात. मग या उपरांत काय होते? खूपच मजेशीर ही लीळा आहे, नक्कीच ऐका. एकुदी भटोबास माती काम करीत होते. एके दिवशी भटोबास माती काम करत होते. माती काम करू सरले, माती काम करणं संपलं. मग गंगे अंग धुणी आले, मग गंगेकडे गेले, अंघोळ केली, सुष्णात झाले, एकदम स्वच्छ झालेले आहेत भटोबास. म्हणून गोसावियांसी दंडवत घातले. आणि मग आता स्वच्छ झालेलो आहोत म्हणून ते स्वामींपाशी जातात आणि दंडवत घालायला लागतात. मग बाईसी पाठीवरी पाय दिधले. भटोबास असे समोर स्वामींच्या दंडवत घालत आहेत, एकदम लांब पडलेले आहेत. आणि बाईसांनी काय केलं? बाईसी पाठीवरी पाय दिधले. बाईसांनी जाऊन भटोबासांच्या पाठीवर पाय ठेवले. भटोबास कानवडे झाले. बाईसांनी पाय दिला की मग भटोबास कानवडे झाले, असे वाकडे झाले, एका साईडला झाले, एका अडंगावर झाले. आणि बाईसे पडली आणि बाईसा पडल्या खाली. देखिले बाबा माते पाडिले. बाईसा म्हणतात, बाबा बघा भटोबासांनी मला पाडलं. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई हा सुस्नात होऊन येथ दंडवत घालू आला. स्वामी म्हणतात, बाई बिचारा हा माती काम करून 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 घामाघूम झाला होता, सर्व शरीर मातीने भरलेलं होतं. बिचारा मस्त फ्रेश होऊन आला, गंगेमध्ये जाऊन आंघोळ करून आला, सुस्नात होऊन आला स्वच्छपैकी, आणि आमच्या समोर येऊन तो दंडवत घालत आहे. आणि असं दंडवत घालत असताना मा तुम्ही याची पाठीवरी पाय कैसे दिधले. बिचारा आमच्या समोर साष्टांग दंडवत घालत आहे आणि त्याच्या पाठीवर येऊन तुम्ही पाय दिला, हे काय बरोबर नाही. मग ते पाडणार नाही तर काय करणार? मग उठिले, मग उठले, दंडवत घातले, गोसाव्या जवळी बैसले. मग भटोबास उठले आणि स्वामींजवळ बसले. उत्तरार्ध लीळा क्रमांक 120. अग्निकुंडी श्रीकरू दर्शन. अग्निकुंडामध्ये स्वामींच्या श्रीकराचं दर्शन झालेलं आहे. कुणाला झालं ते समोर येणारच आहे. त्या व्यक्तीला माहिती नसते की हे श्रीकर कोणाचे आहेत, काही नाही, काही माहिती नसते. ते समोर आपण बघणारच आहोत व्यवस्थित. पाठकांचे भावे उपासनीये, तेही हवना लागोनी खिरी करबिली. पाठकांचे जे मेहणे होते उपासनीय, त्यांनी काय केलं होतं? हवनासाठी खीर तयार केली होती. मग आपण गंगे स्नान निघाले आणि मग आपण स्वतः गंगेकडे निघालेले आहेत स्नान करण्यासाठी. ब्राह्मणी ते म्हणितले, पाठा येईल तरी तू घालसी हो. ते उपासनीय म्हणतात त्यांच्या ब्राह्मणीला म्हणजे पत्नीला की पाठा येईल. पाठा म्हणजे कोण? पाठक, बरं का. पाठक हे आडनाव आहे त्यांचं. तर पाठक येतील तर तू त्यांना जेवायला घालसी हो, म्हणजे त्याला जेवायला देशील बरं का, देऊ नको त्याला जेवायला, असं सांगायचं आहे उपासनीयांना. ना घालीन कैसी. पत्नीला माहित आहे त्यांचं आणि यांचं पटत नाही, तर कशाला आपण उगं हो म्हणायचं आणि भांडण तंटा करायची. म्हणून म्हणतात की मी कशाला घालू त्याला जेवायला, मी नाही घालणार. तो पाठक आले. पाठक आले, तेही म्हणितले. त्या उपासनीयाची पत्नी म्हणजे ज्या पाठकाची बहीण. तर आता बहिणीला वाटते भाऊ आलाय, जाऊ द्या आता, मालक तर गेले बाहेर, चला जेव घालू आपण आपल्या भावाला. तो पाठक आले, तेही म्हणितले, ये रे बाये नावेक जेवी. बहीण लगेच म्हणते, अरे ये लवकर, ये लवकर, जेवून घे बरं, आमचे मालक गेलेत बाहेर, तोपर्यंत तू जेवून घे, असं त्या उपासनीयांची पत्नी भावाला म्हणते तिच्या. तेही तळीये खिरी उपसली होती. तळी म्हणजे काय? खापराचं एखादं उतळ भांड ज्याच्यामध्ये खीर थंड करण्यासाठी ठेवली होती, ते भांड तसंच होतं. तर तिथेच ते जेवायला बसले. तेथची बैसले, जेविले, निघाले. तो उपासनीय दारवठा भेटले. जेवण झालं, पाठक निघाले की नेमके दरवाजामध्ये त्यांची भेटगाठ झाली, पाठकाची आणि उपासनीयाची. आणि मग उपासनीय घरी येतात आतमध्ये पत्नीकडे आणि काय म्हणतात? पाठा आला होता की. पाठा आला होता की. आला होता. पत्नी म्हणते, हो आला होता. काही घालसी ना की. काही त्याला जेवायला तर घातलं नाही ना. नामा. पत्नी म्हणते, नाही नाही, त्याला कशाला जीव घालू मी. तया ते तिनी कुंडे एक कुंड उघडिले. आहोती घालू बैसले, तो कुंडांतू बरवा गोरू श्री करू निघाला. हे उपासनीय दररोज हवन करायचे. त्यांच्याकडे 3 हवन होते. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला 3 वेगळे वेगळे हवन असायचे त्यांचे.
तर ते घरी आले आणि हवन करण्यासाठी बसले आणि हवन चालू झालेलं आहे, आहुती देणार त्यामध्ये. परंतु काय व्हायचं, त्या अग्नीमधून, त्या हवनकुंडामधून काय दिसायचं, तर एकदम असा गोरा गोमटा असा हात असा बाहेर आलेला दिसायचा. आणि ते हात दिसला की मग ते आहुती टाकत नव्हते. ते कुंड झांकिले, ते कुंड झाकून टाकलं. पहिलं कुंड उघडलं, तिथे हात निघाला, बंद केला. दुसरे काढिले तो तेथही तेची देखिले, दुसरं कुंड काढलं, तिथे पण तेच हात दिसला त्यांना. ऐसा तिही कुंडी श्री करू निघाला, तिन्ही कुंडामधून, त्या अग्निकुंडामधून, हवनकुंडामधून हात बाहेर निघायला लागलेला आहे. तिही कुंडे झांकिली, तिन्ही कुंड जे अग्निकुंड होते होम हवन करण्याचे ते झाकून टाकलेले आहेत उपासनीयांनी. उपवास केला त्या दिवशी उपासनीयांनी. ब्राह्मणीसी कोपले, ब्राह्मणीला उपासनीय जे आहेत ते त्यांच्या पत्नीला कोपतात. पापिणी हे तू आतयासी घातले असेल, उपासनी म्हणतात नक्कीच तू त्या पाठकाला जीव घातलेला आहे आणि म्हणून असे अपशकून दिसत आहेत. म्हणून एसने अरिष्ट उठिले, एवढा अरिष्ट उठलेला आहे, तुझ्यामुळे झालं हे सर्व. मग एरी दिसी गोसाव्याच्या दर्शनाला आले. दुसऱ्या दिवशी स्वामीच्या दर्शनाला आले. ते दंडवते घातले, श्रीचरणाला लागले, स्वामीच्या पाया पडले, दंडवत घातले. गोसाव्यांचे दर्शन झाले, स्वामींचं त्यांना दर्शन झालं. गोसाव्याजवळी बैसले, स्वामींजवळ बसले. गोसाव्याच्या श्रीकराकडे पाहो लागले, स्वामींच्या श्रीकराकडे ते उपासनीय पाहायला लागलेले आहेत. सर्वज्ञ म्हणितले ऐसे काही पाहत असी जे, स्वामी म्हणतात कोणाला, त्या उपासनीयांना, काय पाहत आहात बरं तुम्ही असं. जी जी या श्रीकरा सारिखा श्रीकरू माझी कुंडी निघाला, उपासनी म्हणतात जी जी तुमच्या हातासारखाच हात माझ्या यज्ञकुंडात निघाला होता, सेम असाच हात. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात आहुती दिधली, स्वामी म्हणतात मग हात निघाला तर मग तुम्ही त्यामध्ये आहुती दिली का. नाही जी, उपासनी म्हणतात नाही जी, मी काय आहुती दिली नाही. नाजी माझे अग्निमुखीची होआवे, नाजी असं कसं हातामध्ये आपण आहुती द्यावी, आहुती ती अग्नीच्या मुखातच द्यायला पाहिजे. गोसावी उगेची राहिले, स्वामी गप्प बसतात, काही एक बोलत नाहीत त्यांना पुन्हा. तर स्वामींनी अशी लीळा का केली, कारण स्वामींना उपासण्यांना चमत्कार दाखवायचा होता आणि गोमटही द्यायचं होतं. त्यांनी जर आहुती त्या हातामध्ये दिली असती, स्वामींच्या श्रीकरामध्ये दिली असती, तर त्यांना काही वेगळंच गोमट प्राप्त झालं असतं, मोठं गोमट प्राप्त झालं असतं. आणि म्हणून तर स्वामी विचारतात तुम्ही आहुती दिली का, परंतु हे म्हणतात नाजी मी काय आहुती दिली नाही, परंतु त्यांनी आहुती द्यायला पाहिजे होती. तर हे चारही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता आपण पाहूया कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी बरोबर उत्तर दिलेली आहेत त्यांची नावे. प्रश्न होता दायंबासारखा विकल्प प्रमाद्या जर असेल एखादा व्यक्ती तर किती काळ ईश्वर त्याचं मुख पाहणार नाहीत. उत्तर आहे 3 सृष्ट्यापर्यंत परमेश्वर त्या जीवाचं मुखही पाहणार नाहीत जो बोधवंत असून देवतेच्या धर्माला लागलेला आहे. आणि सृष्टी कशाला म्हणतात हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे, त्यामुळे तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन तर काही उरलेलंच नसेल असं मला वाटते. आणि एखाद्या वेळेस बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही शब्द सुटून जातात, तसं मी तर प्रत्येक शब्दाचा अर्थ करत असतो, परंतु एखाद्या वेळेस जर शब्द सुटून गेले तर निसंकोचपणे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नाचं नक्कीच मी उत्तर देईल. तर आता जाणून घेऊया आपण कुणी कुणी प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलेली आहेत त्यांची नावं. तारामावशी पटाईत, रामकृष्णजी नेमाडे, प्रभाकरजी मुंगल, निवृत्तीजी खाडे, शुभांगीताई खामणीकर, मंगलाताई मेटे, गुंजनताई भोयर, देवानंदजी काकडे, रुपेशजी वैद्य, निर्मलाताई फिरके, विश्वासजी गोरे, दत्तात्रेयजी महाले, ज्ञानेश्वरजी महाजन, कमलताई टोंडपे, प्रकाशजी भडाळे, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, ललिताताई जावळे, प्रज्वलजी मेहंगे, नंदूताई पटाईत, मंदाताई गुंफेकर, मनोजजी जगताप, अशोकजी वांगे, सुरेशजी जावळे, डॉक्टर सतीशजी उरे,
अरुणाताई वांगे, लताताई चिपडे, बाळासाहेबजी काळोखे, योजनाताई भरते, अशोकजी पवार, श्रद्धाताई पवार, अनिताताई पाटील, शालिनीताई राऊत, सुजाताताई पाटील, दुर्गाताई भावे, काशीनाथजी पाटील, राजारामजी ढोमे, राजारामजी भागवत, वैभवजी तडस, पूनमताई जगताप. या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही लक्ष देऊन पोथी ऐकत आहात आणि बरोबर उत्तरही देत आहात. दायंबाविषयीचा जो प्रश्न होता त्याचं सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत महादाईचा निरेय निरूपण. नरक कसे असतात त्या संदर्भात स्वामींनी निरूपण केलेलं आहे, तेही आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण हेही चरित्र पाहणार आहोत. आणि मासोपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण आणि डोमेग्रामी मठी अवस्थान. म्हणजेच उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे छिन्नस्थळीकडची गुंफा आहे तिथून निघतात आणि डोमेग्रामच्या मठामध्ये अवस्थान करतात. हे उद्या आपण पाहणार आहोत. उद्याच्या सत्रामध्ये स्वामी डोमेग्रामच्या राजमठामध्ये राहायला येणार आहेत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.